नमस्कार. आज आपण कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं वेट ऑन द मून पाहणार आहोत. या ठिकाणी एक व्यक्ती आहे. इफ अ पर्सन वे 750 न्यूटन ऑन अर्थ, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून given that moon's mass is 1 upon 81 of that of the earth and its radius is 1 upon 3.7 of that of the earth. या ठिकाणी गिवन दिलेलं आहे आपल्याला. एक व्यक्ती आहे, त्याचं वेट अर्थवरचं 750 न्यूटन आहे आणि दोन कंडिशन दिलेले आहेत. त्याचं मूनवरचं जे मास आहे, वस्तुमान आहे, त्याचा रेशो अर्थच्या वस्तुमानाच्या 1/81 आहे. हेच आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. मास ऑन द मून अपॉन मास ऑन द अर्थ इज इक्वल टू 1/81. किंवा इन्व्हर्टेंडो, खालचा जो आहे तो वरती आणि वरचा खाली, इन्व्हर्टेंडोने जर लिहिलं मास ऑफ द अर्थ अपॉन मास ऑफ द मून इज इक्वल टू 81/1, या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. आता रेडियसचा रेशो काय आहे? रेडियस ऑन द मून इज इक्वल टू 1/3.7 इंटू रेडियस ऑफ द अर्थ, हा त्याचा रेशो आहे. हेच आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो. रेडियस ऑन द मून अपॉन रेडियस ऑन द अर्थ इज इक्वल टू 1/3.7. याचाच जर आपण इन्व्हर्टेंडो केला, म्हणजे खालता जर वरती जर लिहिला, रेशो ऑफ द अर्थ अपॉन रेशो ऑफ द मून इज इक्वल टू 3.7/1 बाय इन्व्हर्टेंडो. म्हणजे रेशो अँड प्रपोर्शनची ही एक प्रॉपर्टी आहे, हा एक गुणधर्म आहे. आता आपण हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करूया. आता ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचं वेट काढतो, त्यावेळेस आपण तो रेशोच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. या ठिकाणी पहा, आपल्याला फाइंड काय करायचं आहे? चंद्रावरचं वेट. मग वेट ऑन मून अपॉन वेट ऑन अर्थ इज इक्वल टू, वेटचं सूत्र काय आहे? मास इंटू जी. आणि हे आपण वेटचं सूत्र काय येईल? मास इंटू जी. आता हे जे मास आहे, हे कुठेही जरी असेल तर ते कॉन्स्टंट असतं, ते बदलत नाही. म्हणून हे ह्या ठिकाणी एकमेकांना कॅन्सल झाले. आता जी म्हणजे ग्रॅव्हिटी, ती मात्र बदलते. मूनवरची वेगळी आणि अर्थवरची वेगळी. मग आपण ह्या जीचं सूत्र लिहिलं, GM अपॉन R². ग्रॅव्हिटी ऑन अर्थ, त्याचंही हे सूत्र आपण लिहिलं. या दोघांमध्ये सुद्धा डिव्हिजन ही क्रिया आपल्याला करायची. तर ह्या डिव्हिजनच्या चिन्हाऐवजी आपण हे डिव्हिजनचं चिन्ह ठेवलं. हे म्हणजेच हे. आता यामध्ये डिव्हिजन होताना आपण हे डिव्हिजनच्या साईनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनचं साईन जर या ठिकाणी केलं तर काय होतं? हा जो खालील डिनॉमिनेटर आहे तो वरती जातो आणि वरचा न्यूमरेटर खाली येतो. त्या ठिकाणी या ठिकाणी पहा, इथं जी आहे वरच्या बाजूला, खालच्या बाजूला जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तो सर्व ठिकाणी सारखा असतो. या ठिकाणी तो पण कॅन्सल झाला.
आता काय राहिलं फक्त मास आणि रेडियस. मास ऑफ द मून अपॉन मास ऑफ द अर्थ इंटू रेडियस ऑफ द अर्थ अपॉन रेडियस ऑफ द मून. या ठिकाणी आपण किमती पुट करूया. आपल्याला वेट ऑन द अर्थ माहिती आहे 750. आपल्याला मासचा रेशो पण माहिती आहे. मासचा रेशो आहे 1/81. तसाच रेडियसचा रेशो सुद्धा आपल्याला माहिती. तो काय आहे? रेडियस ऑफ द अर्थ अपॉन रेडियस ऑफ द मून 3.7/1. या ठिकाणी रेडियसचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे, तो आपण केला आहे. आता पुढे वेट ऑफ द मूनच्या खाली वेट ऑफ द अर्थ होता. तो राईट साईडला गेल्याच्या नंतर तो वरती मल्टिप्लिकेशन झाला. बाकीचे आपण आहे तसे लिहिले. जे स्क्वेअर होते रेडियसचा स्क्वेअर, तो या ठिकाणी स्क्वेअर आपण करून घेतला. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन, वरच्याचं मल्टिप्लिकेशन वरती येणार, खालच्यांचं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन हे खालच्या बाजूला येणार. आता या ठिकाणी पुढे 750 इंटू 1 750च राहतं. पुढे 3.7 इंटू 3.7 आहे तसेच आपण घेतले. खालच्या डिनॉमिनेटरमध्ये 81चं 1 बरोबर मल्टिप्लिकेशन कितीही वेळा जरी केलं तरी ते तीच संख्या राहते, 81च या ठिकाणी येतं. पुढे 3.7 याचा आपल्याला पॉईंट काढायचा आहे, तर खालच्या याच्यामध्ये आपल्याला 10 मल्टिप्लाय करावा लागतो. तसं दुसऱ्या 3.7चा पण आपल्याला पॉईंट काढायचा आहे, तर खालच्याच याच्यामध्ये आपल्याला 10 मल्टिप्लाय करावा लागतो. कारण पॉईंट नंतर जर एक नंबर असेल तर आपण डिनॉमिनेटरमध्ये 10 लिहितो. आता 750चा हा जो 0 आहे तो ह्या 10च्या 0ला कॅन्सल झाला. त्यानंतर पुढे ह्या ज्या टर्म्स आपण अशाच खाली घेतल्या, त्यामध्ये वरच्या बाजूला 75 आहे आणि खाली 810 आहे. ह्या दोघांनाही 15ने भाग जातो. 15ने यांना 75ला भाग दिल्याच्या नंतर वरती 5 राहतात आणि 810ला भाग दिल्याच्या नंतर 54 राहतात. आता यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला मिळतात 5 इंटू 37चं मल्टिप्लिकेशन 185 इंटू 37 अपॉन 54. परत यांचंही मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला जो नंबर भेटला तो आहे 6845 अपॉन 54. आता ह्या 54ने 6845ला डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला नंबर भेटतो 126.75 न्यूटन. त्याच्या नियरेस्ट होल नंबर कोणता आहे तर तो आहे 127 न्यूटन. कारण ह्या पॉईंट नंतर 75 म्हणजे 5 पेक्षा मोठा जर नंबर जर असेल तर आपण त्याचा नियरेस्ट होल नंबर अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे त्याच्या पुढचा नंबर आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता या ठिकाणी हे जे कॅल्क्युलेशन्स आहे हे अगदी सोप्या पद्धतीने आपण केलेले आहेत. अगदी पहिली दुसरीच्या मेथड्स आहेत पहा. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करताना ज्या मेथड्स आपण वापरतो त्या अगदी पहिली दुसरीच्या आहेत आणि त्या पद्धतीने जर आपण सोडवलं तर डेफिनेटली आपण अचूक गणित सोडवू शकतो. पहा, ह्या पद्धतीने आपण हे सोडवलेलं आहे. 54चा आपण टेबल अगदी 0 पासून तयार केला पहा. त्यानंतर या
54ने पहिल्या 2 डिजिट नंबरला आपण डिव्हाइड केलं. पहिला 2 डिजिट नंबर आहे 68. तो आहे का या टेबलमध्ये? तर नाही. तर त्यातून मायनस होणारा जवळचा नंबर आहे 54. 54ला 1ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 54 येतो. ज्याला आपण मल्टिप्लाय करतो तो आपण वरती लिहितो आणि मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जे आन्सर येतं ते आपण ह्या 68 मधून मायनस केल्याच्या नंतर आपल्याला पुढील नंबर भेटला 40. आता परत पुढे वरती 4 आणि 5 असे 2 नंबर आहेत, पण आपण ह्या स्टेपला त्यापैकी फक्त पुढचा एक नंबर खाली घेतला, तो म्हणजे 4. तर या ठिकाणी जी संख्या तयार झालेली आहे ती आहे 144. 144 54च्या टेबलमध्ये नाहीये, पण त्यातून मायनस होणारे जवळचा नंबर आहे 108. 54ने 2ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर तो नंबर येतो. ज्याला मल्टिप्लाय करतो तो आपण वरती लिहितो आणि जे उत्तर येतं ते आपण 144 मधून मायनस केलं. मायनस केल्याच्या नंतर आपल्याला जो पुढील नंबर भेटलाय तो भेटलाय फक्त 36. आता त्याच्यावरती आपण वरून राहिलेला एक नंबर आहे तो 5, तो आपण खाली घेतला तर आपला जो नंबर झाला 365. 54च्या टेबलमध्ये तो नंबर नाहीये, पण त्यातून मायनस होणारा जवळचा नंबर आहे 324. 54ने 6ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर तो नंबर भेटतो. ज्याला मल्टिप्लाय करतो तो वरती लिहितो आणि जे उत्तर येतं ते आपण त्यातून मायनस केल्याच्या नंतर खाली राहतात 41. आता 41 हा नंबर 54 पेक्षा छोटा आहे. पुढं आपलं उत्तर पॉईंटमध्ये येईल. नंतर आपण पॉईंट दिल्याच्या नंतर त्यावरती आपण 0 घेऊ शकतो. 410 हाही नंबर या टेबलमध्ये कुठेही नाहीये, पण त्यातून मायनस होणारा जवळचा नंबर आहे 378. 54ने 7ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर ती संख्या आपल्याला मिळते. ज्याला मल्टिप्लाय करतो ते आपण वरती लिहितो आणि जे उत्तर आलं ते त्यातून मायनस केल्याच्या नंतर पुढील नंबर आपल्याला भेटला 32. त्यावरही आपण 0 घेऊ शकतो. 54च्या टेबलमध्ये 320 नाहीये, तर त्यातून मायनस होणारा जवळचा नंबर आहे 270. 54ने 5ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर तो नंबर भेटतो. ज्याला मल्टिप्लाय करतो तो आपण वरती लिहितो आणि जे उत्तर आलं ते आपण त्यातून मायनस केल्याच्या नंतर आपल्याला या पद्धतीने रिमाइंडर आपल्याला भेटलं. अशा पद्धतीने अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी पहिली दुसरीच्या स्टेप्स आहेत. या पद्धतीने जर आपण सोडवलं तर आपण कितीही मोठी डिव्हिजनची क्रिया अगदी अचूक सोडवू शकतो. त्याच पद्धतीने आपण मल्टिप्लिकेशनची क्रिया जरी अशा पद्धतीने सोडवलं, या ठिकाणी युनिटच्या घरातील जो 7 नंबर आहे त्याने पहिल्या नंबरला मल्टिप्लिकेशन करणे, नंतर दुसऱ्या नंबरला, नंतर थर्ड नंबरला, आणि त्यात जे कॅरी फॉरवर्ड जे झालेलं आहे ज्याची बेरीज करायची आहे ते त्यात ॲड करणं. आणि अशा पद्धतीने आपण सोडवलं तर 100% आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते अचूक होईल आणि कोणत्याही त्यामध्ये चुका होणार नाही. तर थोडा वेळ लागतो याला, पण यामध्ये अचूकपणा येतो. थँक्यू सो मच.